अरे जामकर साहेब या या या. बरं झाला या या म्हणालात, नाही तर निघून गेलो असतो मी. गंमत गंमत गेली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. बर या. काल रात्री कुठं होता? कुठं होतं म्हणजे? अहो साधा माणूस आहे, कुठं असणार? दुकान घर. हा फार फार तर देवळात जातो मी. काय देवाला भेटल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर जीवाला बरं वाटतं. गोपाळ नावाचे टेलर, तुम्ही आणि तुमची पत्नी एकाच घरात राहता ना? नाही म्हणजे असं का विचारताय? जर तुम्ही घरातच होतात मग तुमची पत्नी तुम्हाला बाहेर का शोधत होती गावभर? अच्छा ते होय. काय? अरे तू सांगतोय का मी सांगू? मी काय सांगू? मला काय माहित काल तू कुठं होतास? अरे असं काय करतोय दादा? बर मी सांगतो. जामकर साहेब, काल देवळात गेलतो मी, दर्शन घेतलं देवाचं आणि बाहेर पडलो तर तिथं पारावर दादा दारू पिऊन बसला होता. मी त्याला लय विनंती केल्या, म्हणलं बाबा चल घरी चल घरी. त्याने ऐकलं नाही. कसं बस त्याला समजवलं आणि घरी घेऊन आलो. मी घरी आलो त्याला घेऊन आणि माझी बायको लालीजी घराच्या बाहेर पडल्या. थोडक्यात चुकामुक झाली आमची. असंच काय ते झाले. हे कथन सत्य आहे? साहेब मला काय आठवण झाले. काल जरा जास्त झाली असेल. काय लाज वाटली पाहिजे. पोलीस आहात ना, लक्ष राहायला पाहिजे. युसलेस साहेब ऐका ना, दादावर चिडू नका ना तुम्ही. कशाला रागावताय? आमचं कुटुंब लय प्रामाणिक. बरं कोणाचा 1 रुपया जरी खाली पडला असेल लगेच उचलून देतो आम्ही. कोणाच्या 1 रुपयाला शिवत नाही. तुम्हाला तर माहिती की दादाचे पगार किती आहे, त्याच्यात कसं घर चालेल बरं? त्याला कदाचित टेन्शन आलं असेल म्हणून दादा पित असेल. कर दादा. गोपाळ नावाचे टेलर, मी त्याच्याशी तुमचा भाऊ म्हणून बोलत नाहीये, माझ्या पोलीस स्टेशन मधला हवालदार म्हणून बोलतोय. हवालदार, तुमच्या वागण्यात काही कळबेळ निघालं ना तर